नाही, त्यांच्या जरी वेगळ्या वेगळ्या चर्चा असल्या तरी प्रदेशाध्यक्ष स्वतः दिल्लीमध्ये आहेत आणि माझी माहिती अशी आहे की कन्सेन्ससने ही उमेदवारी झालेली नाही, ही माझी माहिती आहे. आणि त्यामुळे कदाचित काँग्रेस आपला उमेदवार देईल. हे जे मी आपल्यासमोर जे बोलतोय, अर्थात मी या बाबतीमध्ये आमच्या लोकलेखा कमिटीची बैठक होती त्यासाठी मी आलो होतो. आज दिवसभर त्या चालल्यात, त्यामुळे तिकडच्या घडामोडी आम्हाला फारशा माहीत नाहीत. म्हणून आपण त्याचा वेगळा अर्थ काढू नये ही माझी विनंती आहे तुम्हाला. पण आतापर्यंत ज्या आमच्या चर्चा चालल्या होत्या त्याच्यामध्ये एक गोष्ट ही जाहीर होती की या बाबतीमध्ये आमचे प्रांताध्यक्ष सन्माननीय सकपाळ साहेब हे दिल्लीच्या आमच्या नेत्यांजवळ चर्चा करून निर्णय घेतील. असं आता उद्या तर दाखल करायचं आहे, तुमच्यासमोर येईल सगळं जे काय आहे ते. त्यामुळे आपण एवढे अस्वस्थ होऊ नका. आम्ही अस्वस्थ नाही, त्यामुळे आम्ही स्वस्थ आहोत. आम्ही यासाठी प्रश्न विचारतोय कारण काही वेळच झालाय उमेदवारी घोषित करून तात्काळ काँग्रेसकडून एक बातमी येते किंवा फोन येतोय की काँग्रेस उमेदवार देणार. जर खरं तर ही जागा महाविकास आघाडीच्या मध्ये ठाकरेंना त्यांच्या वाट्याला गेलेली असताना ठाकरेंनी कोणाला उमेदवारी द्यायचा हा त्यांचा निर्णय आहे. अशा वेळी इतर पक्षांचा दबाव महाविकास आघाडीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये दोन्ही पक्ष किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे सांगतायत का उमेदवार कोणाला द्यायचा? नाही, मला वाटतं तुम्ही फारच डिस्टर्ब झालेले दिसताय. म्हणजे एवढं डिस्टर्ब होऊ नका तुम्ही. काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी हा विषय मोठा आहे, हा इतका तकलादू विषय नाही. आणि जेव्हा मी हे स्पष्टपणे सांगितलं की आमचे प्रांताध्यक्ष सकपाळ साहेब हे दिल्लीलाच आहेत, या सगळ्या गोष्टी घडामोडी होत असताना आम्ही सगळे जबाबदार आहोत. त्यामुळे त्या जबाबदारीनेच त्या सगळ्या गोष्टी होतील. आत्तापर्यंत या बाबतीतची अधिकृत माहिती किंवा अधिकृत घोषणा ही प्रांताध्यक्षच करू शकतील. मी भाई जगताप किंवा इतर कोणीही ते करू शकणार नाही. पण मी तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर केलेली आहे. माझी जी माहिती आहे ती अशी आहे की काँग्रेस पक्ष कदाचित म्हटलं मी कदाचित आपली उमेदवारी याच्यामध्ये दाखल करेल, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं. अब आप हिंदी में पूछिए तो हिंदी में जवाब देंगे. यूबीटी से अंबादास दानवे इनको कैंडिडेट घोषित किया गया है, क्या कहेंगे आप? जी, एक बात ऐसी है कि महाविकास आघाड़ी का कोई भी निर्णय ये सबके कंसेंसस से होता है. जहां तक मेरी ये है मालूमात है, इसके बारे में अधिकृत रीत्या सिर्फ हमारे प्रांताध्यक्ष सकपाल साहब ही बयान कर सकते, बात कर सकते. पर मैं पूरा दिन ये लोक लेखा कमेटी पीएससी की पब्लिक अकाउंट कमेटी की मीटिंग में हूँ. मैंने बहुत सारी मालूमात नहीं ली, पर जहां तक मुझे पता लगा है कि कांग्रेस पार्टी हो सकता है कि दानवे जी के खिलाफ कांग्रेस पार्टी कोई उम्मीदवार देगी. सर, क्या बोल सकते हैं महाविकास आघाड़ी में दरार आ रही है छोटे मोटे फैसलों को लेकर? हाँ, आप चिंता मत करिएगा, आप इतने डिस्टर्ब मत हो जाइएगा. महाविकास आघाड़ी बड़ा विषय है और वहाँ बड़े बड़े नेता सारे बैठे हुए हैं इसके बारे में निर्णय लेने के लिए. आप लोग, हालांकि आप लोग अपना काम कर रहे हैं, आप इसको अन्यथा मत ले लीजिए. पर यह बात बिल्कुल सही है कि इसके पहले भी जब भी बड़े निर्णय होते हैं वो एक लेवल पे नहीं होते, सारे लोगों को बात करके कंसेंसस से होते. ये मैंने पहले भी आपको बताया है. जी, मतांची जुळवाजुळव कशी केली जाईल? कारण की मी उमेदवार नाही, त्यामुळे मला काय विचारण्याचं कारण नाही. ज्यावेळेस उमेदवार होता तेव्हा मोठा फटका बसला होता. मी तिसऱ्या वेळेला तुम्ही 2022 माझा अनुभव 2022ला जेव्हा उमेदवार होतात तेव्हा कुठेतरी वेगळं चित्र झालं होतं. महाविकास आघाडीतले काही आमदार फुटले होते. त्यानंतर सर्व चित्र महाराष्ट्राच्या समोर आहे. तुम्ही निवडून आलात, परंतु जे काही उमेदवार त्यांचा पराभव झाला होता त्याच्यामुळे वेगळं राजकारण पाहायला मिळालं होतं. विधान परिषदेची निवडणूक महाराष्ट्रासाठी चर्चेचा विषय असतो कायमस्वरूपी. नाही, आणि ते बरोबर आहे आणि ते खरंही आहे. एवढंच सांगतो की गेल्या 10 वर्षातले विधान परिषद, 10-15 वर्षातले हे अशा पद्धतीने ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे त्या पैशाचा वापर करून, बळाचा वापर करून ह्या अनेक गोष्टी झालेल्या आहेत.
आणि तुम्ही सगळे साक्षीदार आहात या गोष्टीला. हे काही नवीन नाही. साक्षीदार म्हणजे तुम्ही काय केलं असं म्हणत नाहीये मी, पण तुम्हाला माहित आहे. दुर्दैवाने 2022च्या माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा असाच प्रकार झाला. विशेषतः माझ्या निवडणुकीमध्ये म्हणण्यापेक्षा त्या निवडणुकीमध्ये, कारण आमचे पक्षाचे अधिकृत उमेदवार ज्यांना पूर्णतः कोटा दिला होता ते पराभूत झाले. मी उमेदवार होतो. मी माझ्या पद्धतीने ज्या काय गणित जुळवायची होती ते जुळून मी त्याच्यामध्ये विजयी झालो. ही गोष्ट खरी आहे. परंतु तुमचा प्रश्न तिथेच आहे आणि त्याचं उत्तर हेच आहे, जो उमेदवार जो पक्ष ह्या सगळ्या लढाया लढत असतो त्यांना हे जे सगळी जुळवाजुळव असते ती करावीच लागते. आणि मला खात्री आहे की अशा पद्धतीने जर उद्या काँग्रेसने जर असा उमेदवार दिला तर काँग्रेस जुळवाजुळवी करेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.